नमस्कार, मी विमा प्रतिनिधी साईनाथ शिवाजीराव नागरवाड. तर आज आपण LIC का घ्यावी याची काही कारणे आहेत, तर आपण या सत्रामध्ये पाहूया. तर नंबर 1 वर आहे कुटुंबाची सुरक्षितता. कमावणारा सदस्य अचानक आपल्यात नसल्यास कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. तसेच घरखर्च, मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी सुद्धा आधार मिळतो. तर याच्यानंतर आहे नंबर 2चा फायदा, निश्चित परतावा. LIC ही भारत सरकारच्या मालकीची संस्था असल्यामुळे LICवर सर्वात जास्त विश्वासार्हता जास्त आहे. तसेच बोनसच्या स्वरूपात सगळ्यात जास्त परतावासुद्धा मिळू शकतो. नंबर 3ला आहे कर बचत. LICमध्ये भरलेला आपण जो प्रीमियम आहे तो प्रीमियम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत ATC अंतर्गत आपल्याला कर बचतसुद्धा होऊ शकते. तसेच पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर जी काही मिळणारी रक्कम आहे तीही पण काही अटीवर करमुक्त आहे. तर नंबर 4ला आहे दीर्घकालीन बचत आणि गुंतवणूक. छोट्या छोट्या प्रीमियमने दीर्घकाळात मोठी रक्कम जमा होऊ शकते. रिटायरमेंटनंतर नियमित अशा योजनासुद्धा आपल्याकडे आहेत LICमध्ये. तर नंबर 5ला आहे कर्ज सुविधा. आपण घेतलेल्या पॉलिसीवर कर्जाची सुविधा या ठिकाणी LIC आपल्या सर्व ग्राहकांना नियमितपणे करून दिलेली आहे. सोबतच आपल्याला आपत्कालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा याचा लाभ या ठिकाणी घेता येतो. आणि या ठिकाणी शेवटचं आहे विश्वासार्हता. या ठिकाणी LIC ही 1 सप्टेंबर 1956 पासून भारत सरकारच्या अधीनस्थ काम करत आजतागायतपर्यंत विश्वासार्हता संपादन केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी कुठलाही धोका आपल्याला या ठिकाणी नाही याची शाश्वती भारत सरकारची आहे. भारत सरकारच्या सॉवरेन गॅरंटीनुसार आपला पैसा भारत सरकारकडे जमा असतो. तर याचाच अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर LICची पॉलिसी घेतल्यानंतर बचत, गुंतवणूक आणि करमुक्ततासाठी या ठिकाणी लाभ घेता येतो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत माझा हा व्हिडिओ पाठवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ID आणि माझा मोबाईल नंबर आहे. कृपया जर पॉलिसी आपल्याला घ्यावयाची असेल तर आजच संपर्क करा. चांगल्यातल्या चांगल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचणं हाच उद्देश आहे. परमार्थ आणि निश्चित सेवा करणे हे आमचे ध्येय आहे. धन्यवाद.